आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे वरुथनी एकादशी। चैत्र महिन्यातली ही एकादशी आहे, त्यामुळे या एकादशीला खूप जास्त महत्त्व प्राप्त होते। तर उद्या आपल्याला तुळशीजवळ एक वस्तू ठेवायची आहे। बघा, जर तुमच्या घरामध्ये सततचं दारिद्र्य असेल, गरिबी असेल, खूप कष्ट मेहनत करून देखील तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच उद्या एकादशी दिवशी करायचा आहे। एकादशी ही जी तिथी आहे, भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तिथी आहे। जो कोणी भक्त या दिवशी तुळशीचे उपाय करतो, तर त्याच्या आयुष्यातले दुःख, दारिद्र्य, त्याचबरोबर कर्ज असेल, तर ते सगळे विष्णूंच्या कृपेने दूर होतात। त्यामुळे बघा, एकादशीचं व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ समजलं जातं। जर तुम्ही मनोभावे हे उपाय केलेत, तर बघा, उपवास जरी नाही केला तुम्ही एकादशीचा तरी देखील चालेल, पण नक्की एकादशी दिवशी उद्या आपल्याला तुळशीसमोर ही वस्तू ठेवायची आहे। ती वस्तू कोणती आहे आपण बघणार आहोत। तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिलेले आहेत आणि खूप दिवस होऊन देखील ती व्यक्ती जर तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते परत करत नसेल, किंवा तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, कर्ज फिटत नसेल, तर तुम्ही अवश्य एकादशी दिवशी हा उपाय केलाच पाहिजे। याशिवाय जर तुमचा व्यवसाय आहे, काहीतरी उद्योग आहे आणि तो व्यवस्थित चालत नाही, खूप वर्ष झाली तुम्ही प्रयत्न करताय, पण जे बाकीचे तुमचे स्पर्धक आहेत ते तुमच्या मागून पुढे गेलेले आहेत, पण तुमची परिस्थिती मात्र जशीच्या तशी आहे, तर नक्कीच तुम्ही एकादशीच्या दिवशी ही जी वस्तू आहे तुळशीसमोर ठेवली पाहिजे। बघा, तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे। विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। जर एकादशी दिवशी आपण ही वस्तू तुळशीसमोर ठेवाल, तर भगवान विष्णूंचा भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतोच, शिवाय माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये अखंड वास करते। त्यामुळे बघा, ही वस्तू न विसरता तुम्ही उद्या तुळशीसमोर ठेवायची आहे। आणि बघा, उद्याची एकादशी खूप खास आहे, कारण उद्या एकादशी आहे आणि त्याचबरोबर उद्या गुरुवार देखील आहे। गुरुवार जो आहे म्हणजेच बृहस्पतिवार, तो देखील भगवान विष्णूंचा वार समजला जातो आणि एकादशी ही तिथी पण भगवान विष्णूंची तिथी असते। त्यामुळे उद्याचा हा अतिशय सुवर्णयोग साधून आलेला आहे। ही वस्तू तुम्ही नक्की तुळशीसमोर ठेवा। आपल्या आयुष्यामधले अनेक आर्थिक समस्या ज्या आहेत त्या या उपायामुळे नक्की दूर होतात। जर पैशाच्या अडचणी येत असतील सतत, तर त्या देखील दूर होतात। हा उपाय केल्यामुळे जो काही उद्योग व्यवसाय तुम्ही करताय, नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश मिळू लागेल, किंवा ज्या तुमच्या इच्छा अगदी खूप दिवसापासून अपूर्ण आहेत त्या देखील पूर्ण होण्याचे काही मार्ग तुम्हाला दिसून येतील। त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा कधी पैसा लागणार आहे, पैशाची गरज आहे, तेव्हा कुठून ना कुठून तरी पैसा हा उपलब्ध होणार आहे। तुमची जी काही पैशाची नड आहे ती नक्कीच या उपायामुळे कमी होते। त्यामुळे नक्की सर्वांनी उद्या एकादशीच्या शुभ तिथीवर हा उपाय करायचा आहे। तर उद्या बघा, वरुथनी एकादशी आहे, गुरुवार आहे, त्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा। लवकर उठल्यावर आधी तुम्ही स्नान करा। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, पांढरे तीळ हे टाकायला विसरू नका एकादशीच्या दिवशी। आणि त्यातल्या त्यात उद्या गुरुवार आहे, त्यामुळे जर आपण अशा प्रकारे चिमूटभर हळद आणि पांढरे तीळ हे टाकून अंघोळ केली, स्नान केले, तर बघा, आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यास मदत होते। त्यामुळे नक्की या दोन वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने अंघोळ करा। जे घरातला कर्ता पुरुष आहे किंवा महिला आहेत, तर त्यांनी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू टाकून नक्की त्याने स्नान करायचे आहे। घरातील सगळ्यांनीच केले तरी चालेल, पण जे कर्ते स्त्री पुरुष आहेत त्यांनी तर अवश्य अशा प्रकारे हळद आणि पांढरे तीळ टाकून अंघोळ करायची आहे। त्यानंतर बघा, उठल्यावर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद आणि तीळ टाकायला विसरू नका। पूर्वेकडे तोंड करून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। त्यानंतर नित्य देवपूजा करून घ्या, देवघरातला दिवा लावून घ्या, तिथे धूप अगरबत्ती लावा। वातावरण जे आहे घरातलं ते प्रसन्न करायचं आहे। आरती जी तुम्ही रोज म्हणताय ती म्हणून घ्या। त्याचबरोबर श्रीकृष्ण म्हणजेच काय, तर भगवान विष्णूंचंच ते रूप आहे, तर तुळशीपत्र अवश्य तुम्ही अर्पण करा। एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा
आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आवर्जून पठण करायचं आहे. तुम्हाला येत नसेल वाचन करायला तर तुम्ही ते ऐकू शकता. पण अवश्य उद्या आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र किंवा मग विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण किंवा श्रवण हे झालं पाहिजे. त्यानंतर बघा, तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात ही उत्तरेला करा. उत्तर जे आहे ती माता लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा आहे, त्यामुळे उत्तरेला तोंड करून दिवा लावल्यास तुम्हाला त्याचे अनेक शुभफळं पाहायला मिळतील. त्यामुळे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे गाईच्या तुपाचा दिवा उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, तुळशीमध्ये आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. लक्षात घ्या, उद्या एकादशी आहे, त्यामुळे कोणताच द्रव पदार्थ आपल्याला तुळशीला अर्पण करायचा नाही. कारण तुळशीचं भगवान विष्णूंसाठीचं जे एकादशीचं व्रत असतं ते खंडित होतं. त्यामुळे आपल्याला एकादशी दिवशी तुळशीला पाणी किंवा दूध असे द्रव पदार्थ अर्पण करायचे नाहीत. तर आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आता बघा, हा चैत्र महिना सुरू आहे. आंब्याचं पान जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे उद्या एकादशी दिवशी आपल्याला घरामध्ये आंब्याचं पान आणायचं आहे. आणि आंब्याचं पान अशा प्रकारे एक आंब्याचं पान घ्या तुम्ही. ते आधी आणल्याबरोबर स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या. या पानाला तुम्ही हळद कुंकू लावून घ्या. त्यानंतर बघा, आपल्याला या आंब्याच्या पानांवरती 11 हरभरा डाळीचे जे दाणे आहेत, भिजवलेल्या हरभरा डाळीचे दाणे ते ठेवायचे आहेत. मोजून 11 ठेवायचे. आणि हे ठेवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर एक गुळाचा खडा त्या पानावरती ठेवायचा. आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे. ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्या आणि ते देखील आपल्याला तिथे त्या पानावरती ठेवायचं आहे. हात जोडून तुम्हाला 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर 11 वेळा ओम सुभद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हात जोडून तुम्हाला तुळशीला, भगवान विष्णूंना, लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे. आणि माझ्या आयुष्यातील जे काही दुःख, दारिद्र्य, दैन्य आहे ते दूर व्हावं, माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करायची आहे. कर्ज असेल तर माझ्यावरचं कर्ज दूर व्हावं अशी देखील प्रार्थना तुम्हाला करायची आहे. उद्योग व्यवसायासाठी करणार असाल तर असा माझा व्यवसाय आहे, उद्योग आहे, तर त्यामध्ये देखील मला भरभराटी येऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना तिथे करायची आहे. त्यानंतर बघा, काही वेळ तुम्हाला ते साहित्य तिथेच ठेवायचे आहे आणि थोड्या वेळाने त्यामधलं जे आंब्याचं पान, त्याचबरोबर हरभरा डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तो घ्यायचा आहे. आता बघा, यामध्ये तुम्ही अजून जास्तीचे हरभरा डाळ जी आहे भिजवून घेतलेली आणि गुळाचा खडा जो आहे तो घेऊ शकता. आता हे घेऊन तुम्हाला गोशाळेमध्ये जायचं आहे. बरोबर तुम्ही एखादी चपाती न्या आणि चपाती, त्याचबरोबर भिजवलेली चणा डाळ, गूळ आणि जे आंब्याचं पान आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि गोशाळेमध्ये घेऊन जायचं आहे. तिथे जाऊन गाईला तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे. गाईला हळद कुंकू तुम्ही लावा आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तुमच्या घराशेजारी गाय येत असेल तर गाईला तुम्ही तिथेच खाऊ घातलं तरी चालेल. उद्या एकादशीचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे बघा, नक्कीच तुम्ही तुळशीजवळ ही भिजवलेली चणा डाळ, गूळ आणि आंब्याचं पान हे ठेवा आणि त्यानंतर चपातीबरोबर हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे. यामुळे बघा, जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात आणि जे काही आपल्या प्रगतीमधले अडथळे आहेत तर ते देखील दूर होतात. आणि बघा, आपली आर्थिक प्रगती जी आहे ती चांगल्या प्रकारे होऊ लागते. एकादशी दिवशी जर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय केला तर अनेक प्रकारच्या दोषांमधून मुक्ती मिळत असते आपल्याला आणि आपल्या संपूर्ण घरादाराची चांगली प्रगती होते. अडलेली कामे मार्गी लागतात. कर्ज असेल तर ते देखील दूर होतं आणि जे काही आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत त्या देखील दूर होतात. त्यामुळे सर्वांनी उद्या हा उपाय करा. जे 1 रुपयाचं नाणं आहे ते कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा. यामुळे बघा, लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जे काही पैसा वायफळ खर्च होतोय तर तो होणार नाही. पैसा टिकून राहील, म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहील.
हा उपाय तुम्ही दिवसभर करू शकता. अगदी तुम्ही संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. गाईला मात्र तुम्हाला उद्याच्या दिवशीच हे खाऊ घालायचं आहे. उपाय तुम्हाला कळाला असेल, नक्की तुम्ही करून बघा आणि दुसऱ्यांनाही हा उपाय शेअर करा.